महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियम इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला। राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याला राज्याच्या विकासात अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त केला। महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम इथं आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली। यावेळी बोलताना त्यांनी भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्र हे देशाच्या प्रगतीचं ग्रोथ इंजिन ठरतंय। आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला विकासाचं रोल मॉडेल बनवूया असं आवाहन केलं। शिक्षण, उद्योग, पर्यटन आणि आरोग्य क्षेत्रात कोल्हापूर वेगाने प्रगती करत असल्याचं सांगताना जिल्हा परिषदेला शिक्षण क्षेत्रात मिळालेल्या राज्यातील प्रथम क्रमांक ही अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं। तसंच IT पार्क, सर्किट बेंच, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणि सौर कृषी वाहिनी यासारख्या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं। आरोग्य क्षेत्रात माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही लोक चळवळ उभारण्यात आली असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। ध्वजारोहणानंतर पालकमंत्री आंबेडकर यांनी निरीक्षण जीप मधून पोलीस संचलनाची पाहणी केली। परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला। राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थी, पोलीस अधिकारी, समाजसेविका, आदर्श तलाठी तसंच क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री आंबेडकर यांनी विद्यार्थी, पत्रकार आणि ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। राष्ट्रगीतानं या दिमागदार सोहळ्याची सांगता झाली।